2026 ची मकर संक्रांत आणि षडतिला एकादशी संभ्रम नको शास्त्र ऐका. श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. 14 जानेवारी 2026 बुधवार ह्या दिवशी मकर संक्रांत आणि षडतिला एकादशी असा दुर्मिळ व पवित्र योग जुळून येत आहे. सणाचा आनंद आणि उपवासाची शिस्त ह्या दोन्ही दोऱ्यांमुळे अनेक भक्तांच्या मनात प्रश्न निर्माण होतो. स्वाभाविक आहे. धर्मशास्त्राच्या आधारे महत्त्वाचे खुलासे नक्कीच व्हिडिओमध्ये बघा. देवाला उपवास नसतो. उपवास हा मानवासाठी आहे, ईश्वरासाठी नाही. देव नित्य तृप्त आहे, म्हणून संक्रांतीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य देवाला अर्पण करणे पूर्णतः योग्य व शास्त्रसंमत आहे. परंपरेप्रमाणे गोड नैवेद्य आवश्यक तुम्ही दाखवू शकतात. उपवास कोणी करावा? ज्यांच्या एकादशीचा नित्य नियम वारी आहे त्यांनीच उपवास करावा. ज्यांचा उपवास नाही त्यांना कोणताही दोष किंवा भीती न बाळगता आनंदाने पुरणपोळीचा आस्वाद घ्यावा व संक्रांत साजरी करावी. उपवास करणाऱ्यांनी काय करावे? उपवास असलेल्या भाविकांनी देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. मात्र तो प्रसाद त्या दिवशी स्वतः ग्रहण करू नये. तो प्रसाद द्वादशीला प्रारण करताना घ्यावा. हेच खरे शास्त्रसंमत आचरण आहे. तिळगुळ चालतो का? होय, तीळ आणि गुळ उपवासाला चालतात. विशेष म्हणजे ही एकादशी षडतिला एकादशी असल्यामुळे तिळाचे सेवन व तीळदान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. थोडक्यात सारांश म्हणजेच देवाला नैवेद्य पुरणपोळीचा, भक्ताला लाभ भावभक्तीचा. हा हरी भास्कर योग आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येतो. ही श्रीहरीचरणी प्रार्थना करूया. तर तुम्हाला श्रीहरी योग असल्यामुळे आपल्याला त्या दिवशी आपण ज्या प्रकारे पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करतो त्याचप्रमाणे आपल्याला सत्यनारायण पूजाही त्या दिवशी करायची आहे. ज्यांच्या घरात छोटासा विष्णू भगवानांचा सत्यनारायणचा फोटो असेल तर त्याने त्या दिवशी तुम्ही घरच्या घरी जसा आपण पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करत असतो तशाच प्रकारे आपल्याला त्या दिवशी सत्यनारायण पूजाही करायची आहे. सत्यनारायण पूजा कशा करावी किंवा त्याचे व्हिडिओ माझ्या चॅनलला आहेत, नक्की जाऊन तुम्ही नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघू शकतात. म्हणून तुम्ही ह्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत. आणि नैवेद्य ज्यांची एकादशी असेल त्यांनीच हा नियम किंवा ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी पाळाव्या. बाकी काही नाही. आपण नैवेद्य जशी आपण नेहमीप्रमाणे संक्रांत करत असतो त्याचप्रमाणे आपण संक्रांत करायची आहे आणि देवाला नैवेद्य दाखवून आणि आपण सुवासिनी किंवा त्या गोष्टी करत असतो त्यांना जेवण देऊन आणि तुम्ही हा सण करू शकतात. काहीही मनात शंका न घेता. कोणी काय सांगतं तर कोणी काय सांगतं, सगळ्यात चुकीच्या गोष्टी आहेत. चुकीच्या गोष्टी ऐकण्यापेक्षा जे खरं आहे ते तुम्ही नक्कीच पाळा. तर आजची सेवा विष्णू भगवानाच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.